आणि ही पहा आपली तयार झालेली आहे श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित नैवेद्यासाठी खास अशी महाथाळी। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे। श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित अशी नैवेद्याची महाथाळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। गोडाच्या पदार्थामध्ये मी बनवलेलं आहे ही क्रीमी रबडी सारखी दुधीची खीर। दुधीची खीर बनवण्यासाठी इथे 1 लिटर दूध मी तापत ठेवलेलं आहे। 1 लिटर दुधासाठी मी एक छोटा कोवळा दुधी घेतलाय, त्याची सालं काढून घेतलीये आणि शक्यतो एकदम कोवळा दुधी घ्यायचा आहे, जेणेकरून आतमध्ये बिया कमी असतील आणि ज्याच्या जाड थोड्याशा बिया होत्या त्या मी अशा काढून घेतल्यात। आता हा दुधी आपण खिसून घेऊया। सर्व दुधी आपला खिसून झालेला आहे आणि आता या दुधीचं पाणी आपण गाळून घेऊया। पाणी गाळून घेतल्यामुळे काय होतं, दूध आपलं फाटत नाही। सर्व दुधीतून मी पाणी असं गाळून घेते। खिरीला घट्टपणा आणण्यासाठी इथे मी 1 चमचा तांदूळ आणि थोडे काजू पाण्यात भिजत ठेवले होते, याची आता मिक्सरला पेस्ट करून घेते। हे मिक्सरमध्ये घालते आणि यातच हे वेलचीचे दाणे घालते, जेणेकरून याच्या सोबत हे बारीक होतील। हे पहा, अशा प्रकारे मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे। इथे कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालतेय आणि यामध्ये आता हा किसलेला दुधी घालायचा आहे आणि हा छान परतून शिजवून घ्यायचा आहे। हा दुधीचा किस आता व्यवस्थित परतून झालाय आणि हा थोडा शिजला देखील आहे। आता यामध्ये जे आपण गरम करून आटवून घेतलेलं दूध आहे ते घालायचंय आणि यामध्ये ही मिक्सरला बारीक केलेली तांदूळ आणि काजूची पेस्ट घालायची आणि आता सतत हलवत ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची। खीर मी 7 ते 8 मिनिटं अशी मध्यम गॅसवर छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि आता ही घट्ट देखील झालेली आहे। जेव्हा आपली खीर घट्ट होते त्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे। तुमच्या गोडाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये साखर घाला। साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर घातल्यावर खीर थोडीशी पातळ होते, त्यानंतर आपल्याला परत ती 3-4 मिनिटं शिजवायची आहे, म्हणजे ती घट्ट होईल। आपण तांदळाची त्याचबरोबर शेवेची खीर तर नेहमीच बनवतो, पण ह्यावेळी ही दुधीची खीर बनवून बघा, खायला अतिशय उत्कृष्ट लागते। आता यामध्ये हे बारीक कापलेले काजू आणि बदाम मी घालते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता। हे पहा, ही दुधीची खीर आपली आता मस्त घट्ट झालेली आहे आणि छान रबडी सारखी आता ही दिसतीये आणि पहा, तयार झालेली आहे श्रावणी सोमवार स्पेशल ही दुधीची मस्त रबडी सारखी खीर। भाजीमध्ये मी बनवलेला आहे कांदा लसूण विरहित ही फ्लावर मटार बटाटा याची रस्सा भाजी। कांदा लसूण विरहित फ्लावर मटारची रस्सा भाजी बनवण्यासाठी हा जो फ्लावर आहे तो मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे, जेणेकरून याचा वास देखील उग्र जो असतो तो कमी होईल आणि यामध्ये जर काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातील। या भाजीसाठी वाटण बनवून घेऊया। इथे मी थोडं ओलं खोबरं घेते, त्याचबरोबर 5 ते 6 काजू घेते, तुम्ही शेंगदाणे देखील घालू शकता। यामध्ये 1 छोटा चमचा धणे घालते आणि अगदी पाव चमचा इतकी बडीशेप घालते। आता यामध्ये थोडं पाणी घालून हे बारीक वाटून घेते। हे पहा, हे असं बारीक मी वाटून घेतलंय। आता भाजीला फोडणी देऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवलंय, यात थोडं हिंग घालते, त्याचबरोबर घालायची आहे थोडीशी राई आणि जिरं आणि हे छान तडतडून द्यायचंय। यातच आता कढीपत्ता घालूया आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर घालायचंय हे किसलेलं आलं, थोडी हळद घालते आणि ही फोडणी मस्त मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 छोटा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो फोडणीत अगदी थोडा परतून घ्यायचा आहे आणि यात घालायचं आहे मटार आणि 1 बटाट्याच्या फोडी, त्याचबरोबर हे फ्लावरचे तुकडे आणि हे सर्व या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचंय। फोडणीमध्ये कोणतीही भाजी व्यवस्थित परतली ना की ती फार चविष्ट लागते। आता या भाजीवर झाकण ठेवूया। झाकणावर थोडं पाणी ठेवूया, म्हणजे ती खाली लागत नाही आणि आता एक वाफ काढून घेऊया।
3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर मी वाफ काढून घेतलेली आहे. भाजी आता मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये घरचं लाल तिखट घालायचंय आणि हे जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालूया. भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे वाटण आणि मसाल्यासोबत भाजी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची. आता यामध्ये मी थोडा गोडा मसाला घालतेय. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि अगदी थोडी चवीपुरती साखर घालायची. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या भाजीमध्ये जरी आपण कांदा लसूण वापरत नसलो तरी जे वाटण आणि मसाले आपण घातलेले आहेत त्याने ही भाजी अतिशय चविष्ट लागते. आता ही भाजी रस्सेदार होण्यासाठी हे ताटावरचं गरम पाणी मी घालतेय आणि त्याचबरोबर हे मिक्सर मधलं वाटणाचं पाणी घालतेय. आता स्लो टू मीडियम गॅसवर ही भाजी झाकण ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. ही भाजी मी मस्त शिजवून घेतलेली आहे. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि मस्त अशी ही रस्सेदार फ्लावर मटार आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आणि यामध्ये आपण जराही कांदा लसणाचा वापर केलेला नाहीये. त्याचबरोबर मी बनवलेली आहे ही हिरव्या माठाची मूगडाळ घातलेली कांदा लसूण विरहित पालेभाजी. हिरव्या माठाची भाजी साफ करून स्वच्छ 4 ते 5 पाण्यामध्ये धुवून अशी मी ही जाडसर चिरून घेतलेली आहे. आता आपण याला फोडणी घालूया. या हिरव्या माठाच्या भाजीमध्ये मी ही भिजवलेली मूगडाळ घालणार आहे. ही मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तेलामध्ये थोडं हिंग घालते. हिरवी मिरचीला मधून मी अशी चीर पाडलेली आहे. या मिरच्या मी आता फोडणीत घालते. ह्या मिरच्या फोडणीत मस्त परतून झालेल्या आहेत. यामध्ये घालायची ही भिजवलेली मुगाची डाळ. ही डाळ फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. कांदा लसूण विरहित पालेभाजी करायला अगदी सोपी असते. फार कमी साहित्य लागतं पण पालेभाजी चवीला फार चविष्ट लागते. आता यामध्ये ही बारीक चिरलेली माठाची भाजी घालूया. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी अशी ही शिजून अळली की मग आपण आता यामध्ये मीठ घालणार आहोत. पालेभाजीमध्ये कधीही स्टार्टिंगला मीठ नाही घालायचं. ती मिक्स केल्यावर जेव्हा अळते तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घालायचं, नाहीतर मीठ जास्त होऊ शकतं. चवीप्रमाणे मी थोडं मीठ घालतेय. मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता स्लो गॅस करायचा आहे आणि भाजी 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची. 3 ते 4 मिनिट भाजी झाकण ठेवून मस्त शिजवून घेतलीये. आता यामध्ये थोडा दाण्याचा कूट घालते मी आणि थोडं किसलेलं ओलं खोबरं. तुम्हाला जर दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं यापैकी फक्त एकच गोष्ट घालायची असेल तर ती देखील घालू शकता. ही भाजी आता अशी मिक्स करून घेते आणि झाकण न ठेवता 3 ते 4 मिनिट स्लो गॅसवर शिजवून घेते. ही आपली हिरव्या माठाची पालेभाजी तयार होईल. 3 ते 4 मिनिटं अशीच ही कढईमध्ये झाकण न ठेवता मी शिजवून घेतलेली आहे. बघा काय सुंदर दिसते आपली ही भाजी आणि यातली ही मूगडाळ देखील व्यवस्थित शिजली आहे आणि आपली कांदा लसूण विरहित ही हिरव्या माठाची पालेभाजी तयार आहे. थाळीमध्ये तिसरी भाजी मी बनवलेली आहे ही पडवळ आणि चणा डाळीची कांदा लसूण विरहित अगदी चविष्ट आणि रुचकर अशी भाजी. कांदा लसूण विरहित पडवळच्या भाजीसाठी मी पडवळ स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून हा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर या पडवळच्या भाजीमध्ये ही भिजलेली चणा डाळ आपण घालणार आहोत. कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलंय. यामध्ये आता हिंग घालायचंय, थोडीशी राई, थोडं जिरं. राई जिरं तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचाय, हिरवी मिरची आणि सुकी मिरची घालायची. यामध्ये आता थोडीशी हळद घालते आणि त्याचबरोबर किसलेलं आलं घालते. ही खमंग फोडणी मस्त परतून घ्यायची आणि या फोडणीमध्ये आता चिरलेला पडवळ घालूया आणि त्याचबरोबर ही भिजलेली चण्याची डाळ. फोडणीमध्ये भाजी मस्त परतून घेऊया. अगदी वाफेवरच ही पडवळची भाजी आपल्याला बनवायची आहे आणि या कमीत कमी मसाले आणि साहित्यामध्ये ही भाजी खूप खमंग आणि रुचकर बनते. आता पडवळचं पाणी सुटेल आणि या पाण्यामध्ये ही चण्याची डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता मी झाकण ठेवते आणि ही भाजी स्लो गॅसवर शिजवून घेते.
4 ते 5 मिनिटं मी मस्तपैकी हे पडवळ आणि चणा डाळ शिजवून घेतलेलं आहे. हे पहा, काय सुंदर ही भाजी दिसतेय. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ मिक्स करून भाजी आणखी थोडा वेळ आपल्याला शिजवायची आहे. झाकण ठेवून परत एक वाफ काढून घेते. पडवळ आणि चणा डाळ आता व्यवस्थित शिजलेली आहे. यामध्ये आता घालायचंय भरपूर ओलं खोबरं आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. खोबरं आणि कोथिंबीर घातल्यावर भाजी अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि पहा, तयार झालेली आहे ही कांदा लसूण विरहित मस्त अशी चविष्ट खमंग पडवळाची चणा डाळ घालून भाजी. त्याचबरोबर थाळीमध्ये मी बनवलेली आहे ही शेवग्याची शेंग घातलेली आंबट गोड चिंच गुळाची आमटी. आमटीसाठी शेवग्याची शेंग थोडं मीठ घालून मी शिजत ठेवलेली आहे. आता आमटीसाठी कढईत मी तेल तापत ठेवलंय. यात फोडणीमध्ये थोडं हिंग घालते, थोडी राई घालायची आणि थोडे जिरं आणि यामध्ये आता घालायची हिरवी मिरची, सुकी मिरची आणि कढीपत्ता. फोडणीत आता थोडी हळद घालूया आणि थोडं किसलेलं आलं. फोडणी छान मिक्स करूया आणि या ज्या शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेतल्या होत्या त्या फोडणीत घालूया. या व्यवस्थित परतून घ्यायचे. फारच चविष्ट आणि खमंग अशी ही चिंच गुळाची शेवग्याची आमटी बनून तयार होते. यात आता मिरची पावडर घालायची आणि थोडा गोडा मसाला, हे सगळं मिक्स करायचंय आणि यामध्ये आता थोडं पाणी घालायचं आणि याला छान उकळवून घ्यायचंय. बघा, याला मस्त खळखळून छान उकळी आलेली आहे. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचंय, चिंचेचा कोळ, त्याचबरोबर गुळ घालायचंय. आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि आता यामध्ये घालायची ही शिजवलेली तुरीची डाळ. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. फोडणीमध्ये पाणी घालून उकळवून मग डाळ घातल्यामुळे काय होतं, डाळ आणि पाणी उकळल्यानंतर असं वेगळं होत नाही. आमटी जी आहे ती व्यवस्थित मिळून येते. आता हे छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आमटी मस्तपैकी उकळली आहे, शेंगा पण शिजल्यात. आता यात भरपूर खिसलेलं ओलं खोबरं घालूया. यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. ही जी चिंच गुळाची शेंगा घातलेली आमटी असते ही जास्त घट्ट नाही करायची, अशी ही पातळच ठेवायची. अशी बनवलेली ही आमटी साजूक तूप घालून गरमागरम प्यायला फार मजा येते. ही आमटी आता छान उकळलेली आहे आणि ही कांदा लसूण विरहित शेवग्याची शेंग घातलेली चिंच गुळाची मस्तपैकी आमटी भुरके मारून प्यायला तयार झालेली आहे. तळणीच्या पदार्थामध्ये मी बनवलेला आहे क्रिस्पी कुरकुरीत कांदा लसूण विरहित श्रावण स्पेशल हे कंटोळ्याचे काप. क्रिस्पी कंटोळे फ्राय बनवण्यासाठी हे कंटोळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याची कापं करून घेऊया. याचा देठाकडचा भाग आणि मागचा भाग आपण कापून घेऊया. आणि आता ना जास्त जाड ना जास्त पातळ अशी याची ही कापं करून घेऊया. हे पहा, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी मी ही कापं करून घेतली आहेत. अशीच आता सर्व कंटोळे मी चिरून घेते. या कंटोळ्यामधील ह्या ज्या बिया आहेत त्या कोवळ्या असल्यामुळे या बिया मी तशाच ठेवल्यात. जर या बिया कडक असतील तर तुम्ही त्या काढूही शकता. कंटोळ्याची ही अशी कापं मी कापून घेतली. आता ह्याला मसाले लावूया. त्यामध्ये घालते मी अगदी थोडंसं हिंग, त्याचबरोबर थोडीशी हळद, लाल मसाला, धणा पावडर आणि थोडीशी जिरा पावडर. या चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचंय. आणि आता हे मसाले व्यवस्थित ह्या कंटोळ्याच्या कापांना चोळून घ्यायचे. मसाले ह्या कंटोळ्याच्या कापांना व्यवस्थित चोळून झाले की हे कंटोळ्याचे काप 10 मिनिटं असेच आपल्याला ठेवायचे आहेत, म्हणजे यामध्ये मसाला छान मुरतो. आता इथे मी बारीक रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी मिक्स करून घेते आणि यामध्ये आता हे कंटोळ्याचे काप घोळवून आपल्याला फ्राय करायचे. यामध्ये मी कुठलेही मीठ किंवा मसाला घालत नाहीये, कारण कंटोळ्याला अगोदरच आपण सर्व मसाले लावलेले आहेत. रवा आणि तांदळाच्या पिठाने हे कंटोळे मस्त असे घोळवून घ्यायचे आणि नंतर हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे. तव्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलंय.
यामध्ये एक एक ही कंटोळ्याची कापं आता आपण सोडूया आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत ही आता आपल्याला फ्राय करून घ्यायची. आता यावर झाकण ठेवून एक बाजू व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि ही कापं आता आपण अशी पलटून घेऊया. मस्त एका बाजूने ही छान अशी खरपूस खमंग फ्राय झालेली आहेत. कंटोळ्याची भाजी, भरलेले कंटोळे तर आपण नेहमी बनवतोच, पण या प्रकारे ही कंटोळ्याची कापं या श्रावण महिन्यात तुम्ही नक्की करून पहा. फार चविष्ट आणि रुचकर ही कंटोळ्याची कापं लागतात. लहान मुलं देखील आवडीने खातात. आता दुसऱ्या बाजूने देखील क्रिस्पी असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. बघा, दुसऱ्या बाजूने देखील हे कंटोळे मस्त असे क्रिस्पी मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित शिजले देखील आहे. हे असं मी दाबून बघते, लगेचच ह्याच्यामध्ये चमचा आत जातोय, म्हणजे हे व्यवस्थित शिजलेत. बघा, ही कंटोळ्याची कापं दोन्ही बाजूंनी मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहेत आणि ही व्यवस्थित शिजलेली आहेत. मस्त मसालेदार क्रिस्पी असे हे कंटोळ्याचे काप आपले तयार आहेत. आता मी हे काढून घेते. थाळीसाठी मी ही स्पेशल अशी आगळी वेगळी पडवळाच्या बियांची चटणी देखील बनवली आहे. पडवळ चिरल्यानंतर त्यातून या अशा कोवळ्या बिया निघाल्या तर त्याचं काय बरं करायचं? या बिया अजिबात फेकू नका. याची आपण खमंग चटणी बनवूया. तेल गरम करून तेलामध्ये अगदी थोडंसं हिंग घालायचंय आणि यात थोडं जिरं घालायचंय. जिरं तडतडलं की यामध्ये या पडवळाच्या बिया घालायच्या आणि या हलकेच थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. यातच थोडासा कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि हे पडवळांच्या बियासोबत मिक्स करून घेऊया. पडवळाच्या बिया या व्यवस्थित शिजल्यात, या आता आपण गार करून घेऊया. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडं ओलं खोबरं घेते. यामध्ये या थंड झालेल्या पडवळाच्या बिया घालूया. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे थोडंसं मीठ, थोडीशी साखर, थोडंसं यामध्ये किसलेलं आलं घालते आणि आंबटपणासाठी थोडा चिंचेचा कोळ घालते. तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. आता हे मिक्सरला व्यवस्थित वाटून घेऊया. पडवळाच्या बियांची चटणी वाटून झालेली आहे. मस्त अशी पौष्टिक, खमंग आणि कांदा लसूण विरहित पडवळाच्या बियांची चटणी तयार आहे. हे पहा, श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित नैवेद्यासाठी मस्त खमंग रुचकर असे सर्व पदार्थ आपले तयार झालेले आहेत. आणि आता आपण नैवेद्याचं पान वाढूया. पडवळाच्या बियांची चटणी, दुधी भोपळ्याची खीर, मटार फ्लावर बटाटा रस्सा भाजी, पडवळ आणि चणाडाळ भाजी, हिरवा माठ आणि मुगडाळीची पालेभाजी, शेवग्याची शेंग घातलेली चिंचगुळाची आमटी, कुरकुरीत मसालेदार कंटोळ्याचे काप, भाताची मूद, त्यावर साधं वरण, त्यावर तुपाची धार आणि सोबत पुऱ्या. आणि ही पहा, आपली तयार झालेली आहे श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित नैवेद्यासाठी खास अशी महाथाळी. या नैवेद्य स्पेशल महाथाळीमध्ये मी बनवलेले कांदा लसूण विरहित पदार्थ जर तुम्हाला आवडले असेल तर आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.